नमस्कार सर्वांना. जर तुम्हाला ही बाजारात मिळणारी ओली भेळ तशीच बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजची रेसिपी एकदम सोपी आणि जबरदस्त चवदार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे मी 3 कांदे घेतलेत, चिरून घ्यायचे ते बारीक असे. एक टोमॅटो घेतले लाल, धुवून घ्यायचे ते पण आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे. थोडी कोथिंबीर घेतली आहे, ती पण आपल्याला बारीक अशी व्यवस्थित कापून घ्यायचे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर व्यवस्थित असं बारीक चिरून घ्यायचे आपल्याला सगळं. इथे बघा मी मोठं पातेलं घ्यायचे, त्यात मी कांदा टाकला आहे. कांदा आपल्याला असा हाताने कुस्करायचे. नंतर त्यात टोमॅटो मी टाकले. टोमॅटो आणि कांदा हे एकजीव करायचे आणि हातानेच करायचे हे सगळं, म्हणजे भेळसुद्धा आपली ओलसर होते. हाताने सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. इथे मी 2 छोट्या प्लेटमध्ये चिरमुरे घेतलेत, ते व्यवस्थित असे टाकून द्यायचे पातेल्यामध्ये. नंतर त्याच्यात मी लाल तिखट, धने पावडर, चाट मसाला आणि वरून कोथिंबीर टाकली. आता हे आपल्याला व्यवस्थित असं हलवायचे. वरून लिंबू पिळायचे आपल्याला आणि हे बघा असं असं चमच्यानं हलवायचे. व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. नंतर थोडी अर्धी वाटी मी शेव टाकले बारीक आणि असं टॉस करायचे हातानं, जेणेकरून ते सगळं एकजीव होईल. आणि तयार आहे आपली भेळ, ओली भेळ. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.